उरलेल्या बुंदीपासून आज मोतीचूर लाडू बनवलेले आहे. अशा या पद्धतीनं बनवलेले आहे. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ न कीप करता पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. नमस्कार, मी सीमा शिंदे. यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. ही जाडी बुंदी आहे, कार्यक्रमामधली आहे. खूप जाडी बुंदी आहे. आता मुलं कसे खात नाही एवढी जाडी बुंदी. चला तर ह्या बुंदीपासून आपण काय बनवणार आहे. तर आता याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. याच्यापासून आपण मोतीचूरचे लाडू बनवणार आहे. सर्वात आधी मी बुंदी घेतली आणि छान चाळणीने गाळून त्यात साखर असते थोडी जाडसर अशी साखर निघालेली आहे. ही चाळणीनं गाळून घेतली आहे बुंदी. आता आपण या मिक्सरमध्ये थोडं जाडसर याला काढायचं आहे. चालू बंद मिक्सर करायचं आपल्याला. या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. थोडं जाडसरच केलेलं आहे आणि मिक्सर जेव्हा काढताना आपण चालू बंद करायचं आहे. आणि बुंदी एकदम कोरडी आहे. आता हे पूर्ण बुंदी काढून घेणार आहे मिक्सरमधून. आता आपण मोतीचूर लाडूसाठी पाक करणार आहे. सर्वात आधी पॅन ठेवलेला आहे. आता त्यात साखर टाकणार आहे. जसं आता बुंदीचं पावडर केलेलं आहे मी, तर ह्या वाटीप्रमाणे 5 वाट्या झालेल्या आहे. तर याचप्रमाणे आपण साखर घेणार आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. एक वाटी पाणी. आणि जे बुंदी चाळून घेतली त्यामधलं ते साखर निघाली होती ते पण साखर याच्यात मिक्स केलेली आहे. म्हणजे आपली पूर्ण साखर 1.5 वाटी होईल. कारण की ते गाळलेले आपण बुंदीतलं आहे साखर जाडसर होती ती पण मिक्स केलेली आपण. यात आता थोडा कलर टाकणार आहे, फ्रूट कलर. आता आपण मोतीचूरचे लाडू करत आहे ना. थोडं पाणी घेतलं वाटीमध्ये आणि त्यात थोडा कलर. हा कलर टाकणार आहे. मोतीचूर लाडू म्हटलं की कलर टाकावाच लागतो. आता याला थोडं 10 मिनिट पाकात येईपर्यंत, उकळी येईपर्यंत आपण ठेवणार आहे. तर आपण पाक तयार करून घेणार आहोत. प्रमाण म्हणजे जसं 5 वाटे आपला बुंदीचे पावडर निघालेला आहे आणि 1.5 वाटी कमी जास्त म्हणजे 1 वाटी साखर घेतली आहे आणि थोडं अर्धी वाटी कमी थोडं ते बारीक साखरेचा चूर निघालेला होता बुंदीमधला, तो ॲड केलेला आपण याच्यामध्ये. गोळ तुम्ही कमी जास्त करू शकता कारण बुंदी एकदम कोरडी होती, मोकळी. त्यामुळे आपल्याला पाक थोडा जास्त करावा लागेल. अशा पद्धतीने आपण छान पाक आता उकळी येईपर्यंत, जसं बोटाला असं चिपकेपर्यंत आपण असं करायचं आहे. दिसत आहे. आता यात विलायची पावडर टाकलेली आहे. एकदम खूप गाळाही करायचा नाही आपल्याला, एकदम पातळही नाही. तर बोटाला असं चिकटला पाहिजे असा याप्रमाणे करायचं आपल्याला. चला तर आता हे पूर्ण पावडर टाकणार आहे. पूर्ण मिक्स करून घेऊ आपण.
पूर्ण मिक्स झालेला आहे. आता आपण 5 ते 10 मिनिट असं थंड करायचं ठेवायचं आहे. नंतर आता लाडू बांधणार आहे आपण. आता लाडू बांधून घेऊ आपण. बघा किती छान लाडू झालेला आहे मोतीचूर. आता अशा पद्धतीने आपण पूर्ण लाडू बांधून घेणार आहे. मोतीचूर लाडू आपले तयार झालेले आहे. बघा किती छान झालेले आहे. एकदम जसं हॉटेलमधले असल्यासारखे झालेले लाडू आपले. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आपण डब्यामध्ये भरलेलं आहे. बघा लाडू हे 10 ते 15 दिवस खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवले तर अजून 20 दिवस राहू शकते लाडू. मोतीचूर लाडू आपले तयार झालेले आहे. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.